मिळत आहे आणि काँग्रेसला पूर्ण बहुमत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. असंच वातावरण पूर्ण भविष्यात देशभरात असेल असं वाटतं. आज आपण कर्नाटकबद्दल बोलूया. कर्नाटक मध्ये मी 7-8 दिवस प्रचारामध्ये होतो. 2 विभागात मी सभा घेतल्या, प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या. तिथं वातावरण हेच दिसत होतं की काँग्रेस स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत आहे आणि त्याला अनेक कारणं आहेत आणि त्यामुळं अपेक्षेप्रमाणेच निकाल लागतोय. पण मला वाटतं की 120च्या पेक्षा जास्त आणि 130पर्यंत जागा मिळायला काही हरकत नाही. आणि त्यामुळं जी घोडाबाजाराची भीती होती की जर 113च्या जवळपास आम्ही फार राहिलो असतो तर मग आमदारांची पळवापळवी किंवा आमदारांना कुठेतरी सुरक्षित जागाला नेणं हे सगळे अगदी घृणास्पद प्रकार पुन्हा झाले असते. ते आता कदाचित होणार नाहीत. पण तरी काळजी घ्यावी लागेल, कारण कर्नाटकमध्ये 2019ला जे झालं, त्यानंतर महाराष्ट्रात ते झालं, मध्य प्रदेशमध्ये झालं. त्यामुळं हा पराभव सहजासहजी भाजपपासून घेणार नाही, सहन करणार नाही आणि त्यांच्या क्लुप्त्या चालू राहतील. पण तो एक प्रचंड मोठा विजय आहे. लोकसभेच्या 1 वर्ष आधी इतक्या मोठ्या प्रमाणात सत्ता परिवर्तन झालंय. आता त्यातून जर काही निष्कर्ष काढायचे झाले आणि ते आपण महाराष्ट्राला लागू होत आहेत का हे जर काढले तर काही जनरल निष्कर्ष असे मला दिसत आहेत की दोन्ही ठिकाणी कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घोडा बाजार करून सरकार खाली खेचलं. प्रचंड मोठा पैशाचा गैरवापर झाला, चौकशी संस्थांचा गैरवापर झाला, काही लोकांना आमिष दाखवली गेली आणि त्यातून ह्या पापातून कर्नाटक सरकारची निर्मिती झाली आणि तीच गोष्ट महाराष्ट्राला लागू होते. दुसरी गोष्ट अशी आहे की ते सरकार स्थापन करण्याकरता जे काही व्यवहार करावे लागले, महाराष्ट्रात आपण त्याला दुसऱ्या नावाने बोलतो पण कर्नाटकमध्ये आणखी वेगळ्या नावानं बोललं जातं. आणि तो जो खर्च केला गेला होता किंवा जो काही आर्थिक व्यवहार झाले होते कर्नाटकमध्ये, तर आमच्या पक्षाने एक दरपत्रकच, रेट लिस्टच जाहीर केली होती की मुख्यमंत्री पदाकरता 2,500 कोटी, मंत्रिपदाकरता 5,000 कोटी. आता याचा काही पुरावा नसतो पण ही चर्चा आहे. आणि त्यामुळं असं काही जर घडलं असेल तर मग ती कारकीर्द ही वसुली करण्यामध्ये हे वसुली सरकार त्या ठिकाणी चालू झालं. आणि त्यानंतर कर्नाटकमध्ये विशेषतः कुठलीही कामं करताना छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरकडून 40% कमिशनची मागणी केली जाते असं पुढं आलं. आणि हे फक्त ऐकीव माहिती नाही तर एका हिंदुत्वाच्या संघटनेच्या राष्ट्रीय महासचिवांनी जो एक छोटा कॉन्ट्रॅक्टर होता, त्याचं नाव संतोष पाटील होतं, त्यांनी थेट पंतप्रधानांच्या पुढे तक्रार केली आणि त्याला वाटलं आपण हिंदुत्व संघटनेचा एक पदाधिकारी असल्यामुळे आपलं ऐकलं जाईल, की त्यांनी थेट मंत्र्याचं नाव घेतलं. ईश्वरप्पा नावाचे ग्रामीण विकास मंत्री होते, त्यांचं नाव घेतलं की त्यांच्या मंत्रालयाकडून 40% कमिशन दिलं तरच तुमचं बिल पास होईल. अशा प्रकारचं वातावरण इथं कर्नाटकमध्ये आहे असं त्यांनी सांगितलं आणि ते पत्र लिहिलं. आणि दुर्दैवानं, अतिशय दुर्दैवानं काही दिवसानंतर त्यांनी आत्महत्या केली. आणि त्या आत्महत्या करताना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी हे मंत्र्याचं नाव लिहिलं, 40% कमिशनचं लिहिलं आणि त्यामुळं कर्नाटकच्या सगळ्या प्रचारामध्ये 40% कमिशन सरकार असा तिथं प्रचार सुरू झाला. काँग्रेस पक्षानंतर पेटीएमवर कोटी करून पेसीएमचं एक तिथं जाहिरात केली. त्यामुळे लोकांना हे भ्रष्टाचारी सरकार आहे आणि सरकार स्थापन करताना जे काही व्यवहार घडलेले आहेत त्याची आता पूर्तता करण्याकरता वसुली चाललेली आहे हे एक लोकांच्या मनामध्ये ठसलं गेलं, रुजलं गेलं. ते महाराष्ट्रालाही लागू आहे. त्याचबरोबर आम्ही तिथं सगळे स्थानिक विषय घेतले आणि विशेषतः बेरोजगारी आणि भाववाढ हे अत्यंत महत्त्वाचे विषय होते. महिलांना घर चालवणं अवघड होतं आणि त्याकरता काँग्रेस पक्षानं आपल्या जाहीरनाम्यामध्ये काही राहत देण्याचा प्रयत्न केला, काही दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आमच्या 5 गॅरंटीज ज्या थेट महागाई विरुद्ध आणि बेरोजगारी विरुद्ध दिलासा देणाऱ्या गोष्टी होत्या. त्यामध्ये 200 युनिट फुकट वीज, महिलांना 2,000 रुपये महिना भत्ता, त्याचबरोबर 10 किलो धान्य प्रति व्यक्ती BPL कुटुंबांना देणं, त्याचबरोबर बेरोजगारांच्या करता ग्रॅज्युएट लोकांना 3,000 रुपये भत्ता आणि डिप्लोमा होल्डर्सना
1500 रुपये भत्ता 2 वर्ष नोकरी शोधण्याकरता, एखादा कोर्स करण्याकरता, आणि शिक्षण संपल्यावर देखील त्या आईबापांच्यावर ते बोज बनू नयेत, ते त्यांचं त्रास होणे त्यांना, म्हणून ही ऑफर केलेली सवलत, त्यातून थेट. आणि त्याचबरोबर महिलांना सरकारी बसेसमध्ये मोफत प्रवास, या गोष्टीमुळं घरगुती बजेट जे असतं त्याला निश्चितच दिलासा मिळणार होता, बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार होता, आणि मला वाटतं त्याला एक सकारात्मक लोकांनी दाद दिली. त्याचबरोबर JDSचं जर आपण पाहिलं तर नेहमी JDSला 18 ते 20% मतं पडतात. यावेळेला किमान 5% मताची त्यांची घट झालेली दिसते. ती सगळी घट काँग्रेसला मिळालेली दिसते. त्यामध्ये कुठंतरी द्विपक्षीय ध्रुवीकरण होताना दिसते. लोकांना हे छोटे छोटे तिसरे पक्ष निवडून आले की त्यातून घोडाबाजार होतो, मग ते पाठिंबा द्यायला सौदेबाजी करतात, हे काय आवडलेलं नाही. आणि अर्थातच कर्नाटकच्या राजकारणामध्ये देवेगौडा कुटुंबीय आणि JDS एक महत्त्वाचा घटक होता. पण आता देवेगौडा यांचं वय 90च्या पुढे गेलेलं आहे, आणि त्यामुळं आता राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांचा काही फार प्रभाव पडत नाही. पण राज्याच्या निवडणुकीमध्ये वोक्कलिगा समाजाचे ते नेते आहेत, आणि त्यामुळं दक्षिण कर्नाटकमध्ये, मैसूर कर्नाटकमध्ये त्यांना काही समर्थन मिळतं. ते समर्थन त्यांचं 35-40 जागापर्यंत असायचं, ते आता 25 जागापर्यंत सीमित राहते असं दिसते, आणि 5% मतं घटलेली आहेत. त्यामुळे कुठंतरी आपण द्विपक्षीय ध्रुवीकरणाकडे जातोय का असा एक संकेत मिळतोय, आणि ते झालं तर एक देशाच्या राजकारणाकरता, स्थैर्याकरता एक चांगली गोष्ट होईल. त्याचबरोबर लोकसभेकरता व्यापक विरोधी पक्षाची आघाडी करून एकाच एक उमेदवार उभं करणं किती अपरिहार्य आहे हे यातून अधोरेखित होतं. धार्मिक मुद्दे तिथे शेवटी जेव्हा निवडणूक हातातनं जातीये असं भाजपला दिसल्यानंतर मग त्यांनी बजरंग दल विरुद्ध बजरंग बली असा तिथं प्रचार करायचा सुरुवात केली. महापुरुषाचा अपमान असेल किंवा काही अशा गोष्टी करायच्या सुरुवात केली. लोकांनी त्याला काही भीक घातली नाही. कदाचित थोडासा परिणाम झाला असेल. तर ते होत काय होतं की आमच्या जाहीरनाम्यामध्ये एक जो मुद्दा होता तो अगदी स्पष्टपणे त्याचं स्पष्टीकरण देता येणं किंवा का त्यामध्ये लिहिलेला आहे, त्याचा अर्थ काय आहे हे स्पष्टपणे सांगता आलं, तरी होत काय होतं की आमचा मूळ मुद्दा जो भाजपवर अटॅकचा मुद्दा होता तो भटकला जायचा. कारण पत्रकार परिषदेतली पहिला प्रश्न असायचा की बजरंग दलचं काय झालं, मग ते एक्सप्लेन करता करता आमचे बाकीचे मुद्दे मागे पडायचे. त्यामुळं तो जर नसता त्या ठिकाणी उल्लेख आला असता तर बरं झालं असतं. पण तो एक विषय चर्चेमध्ये होता, पण त्याचा काही फार मोठा परिणाम झालेला आहे, थोडा कदाचित झाला असेल. दुसरा तिथं फेस कोण होतं, तर तिथं एक नॉन डिस्क्रिप्ट फेस BJPनी पुढे केलं. अर्थात त्यांना मुख्यमंत्री होणार असं कोणी जाहीर केलं नव्हतं, पण एक जनरली त्यांनी नेतृत्व लीड केलं होतं. आणि जिथं अंतर्गत विशेषतः लिंगायत समाजामध्ये नेतृत्वाबद्दल जो एक वाद निर्माण झाला, मग त्यामध्ये येदुरप्पा ज्येष्ठ नेते असतील ज्यांना भ्रष्टाचाराबद्दल तुरुंगवास भोगावा लागला होता, काही दिवस ते मुख्यमंत्री पुन्हा झाले, पुन्हा त्यांना काढलं. नंतर बोमई जे JDS सारख्या एका दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आले होते त्यांना मुख्यमंत्री केलं, आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद शाबूतराव म्हणून 2-3 मोठे नेते, त्यामध्ये जगदीश शेट्टर माजी मुख्यमंत्री असतील, लक्ष्मण सावदीसारखे उपमुख्यमंत्री, त्यांना तिकीट न देता बाहेर काढलं. ते काँग्रेसमध्ये आले. कदाचित शेट्टर विजयी होताना दिसत नाहीत, पण सावदी जिंकलेली आहेत. त्यामुळं लिंगायत समाजामध्ये तिथं एक संभ्रम निर्माण झाला. अर्थात ही गोष्ट महाराष्ट्रालाही लागू पडते की चेहरा बाहेरून एकदम आणून ठेवला चेहरा तर तो कितपत चालतो हे आपण महाराष्ट्रातून त्याचा धडा घेतला पाहिजे. आणखी दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो मला दिसतोय तो मोदींच्या आकर्षणाचा, मोदींच्या कॅरिस्म्याचा प्रभाव कमी झालाय का. कारण मोदींनी इतक्या ताकदीनं तिथं निवडणूक लढवली की त्यांनी बेंगलोर शहरामध्ये रोड शो केला, अनेक जवळजवळ 20-25 त्यांनी सभा घेतल्या. अर्थात लोकांचा त्यामध्ये राग असा होता की जेव्हा बेंगलोरमध्ये प्रचंड मोठा महापूर आला, प्रचंड दरड कोसळली, त्यामध्ये माणसं मृत्युमुखी पडली, प्रचंड मोठा दुष्काळ होता, पाणी लोकांना मिळत नव्हतं, तेव्हा हे कुणीही राष्ट्रीय नेते तिकडे फिरले नाहीत. आणि मग एकदम अचानक मोठ्या मोठ्या परियोजना उद्घाटनाची घोषणा झाल्यानंतर मोठ्या सभा घेतल्या गेल्या, पण त्या सभांना काही प्रतिसाद मिळत नव्हता. आणि त्यामुळं हाही राग भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर कर्नाटकच्या लोकांचा होता. आमच्या
गरजेच्या वेळेला आम्हाला जेव्हा मदत पाहिजे होती तुम्ही आला नाही, आता मताकात तुम्ही येत आहे, ही एक भावना त्यामध्ये प्रभावीपणे झाली. दुसरा एक शेवटचा मुद्दा महत्त्वाचा मला असं वाटतो की राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा केली, ती सगळी यात्रा कर्नाटकहून सर्व उभ्या कर्नाटकमधून गेली होती आणि त्यामुळे निश्चितपणे काँग्रेस पार्टी ही चार्ज झाली होती. अर्थात नुसत्या भारत जोडो यात्रेमुळे विजय मिळत नाही, पण कर्नाटकमध्ये आपण गुजरातमध्ये पाहिलेलं आहे, परंतु ही यात्रा कर्नाटकमधून गेली होती, तिथं खूप प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आणि त्यामुळे पक्ष चार्ज झाला होता आणि त्यानंतर मग स्थानिक लोकांना प्राधान्य दिल्यामुळं त्या भारत जोडो यात्रेचा निश्चितच आम्हाला फायदा झाला, त्यामध्ये काही शंका नाही आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये आपण घेतला पाहिजे की राहुल गांधींच्या 2019च्या कोलारमधल्या म्हणजे कर्नाटकमधल्या भाषणाबद्दल त्यांना एवढी मोठी शिक्षा दिली, त्यांना एकतर ते दोषी आहेत असं ठरवलं, 2 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली आणि त्याच्यापेक्षाही मोठी शिक्षा म्हणजे त्यांचं ताबडतोब हे लोकसभेतलं सदस्यत्व रद्द केलं गेलं. त्याचाही लोकांच्या मध्ये कुठंतरी राग होता. आता याचा धडा काँग्रेस पक्षाने काय घेतला पाहिजे, तर मला असं वाटतं की राज्याच्या नेत्यांना महत्त्व दिल्यामुळं सिद्धरामय्या असतील किंवा दुसरे आमचे पक्षाचे अध्यक्ष DK शिवकुमार असतील किंवा बाकीचे सगळे तिथले स्थानिक नेते होते, खडगेजींनी खूप प्रचार केला, त्या स्थानिक लोकांना नेतृत्व दिलं. ज्या ज्या ठिकाणी स्थानिक नेतृत्वाला म्हणजे हकालपट्टी करून बाहेरचा कोणतरी बाहेरच्या पक्षाचा किंवा बाहेरचा एखादा नेता येऊन लादला, तिथं काँग्रेस पक्षाला फटका बसला. उदाहरणार्थ पंजाबचं उदाहरण आपल्यासमोर आहे, आसामचं उदाहरण आहे आणि त्यामुळं कर्नाटक मॉडेल सगळीकडे वापरलं पाहिजे. स्थानिक नेत्यांना महत्त्व द्या, केंद्रीय नेत्यांनी बाहेरच्या नेत्यांनी त्यांना मदत करा, पण प्राथम्य किंवा लिडरशिपच्या ही स्थानिक नेत्यांच्या लिडरशिपखाली निवडणूक लढली गेली पाहिजे. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तिथं असं बोललं जात होतं की आमचे जे 2 मोठे नेते कर्नाटकचे आहेत, सिद्धरामय्या आणि DK शिवकुमार, दोघंही महत्त्वाकांक्षी आहेत, दोघंही ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी यश मिळवून दाखवलेलं आहे, नेतृत्व त्यांनी गुण दाखवलेली आहेत, दोघांनाही मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा होती, पण त्यांच्यामध्ये वाद वाढू दिला नाही. दोघांनीही आपली महत्त्वाकांक्षा आहे जाहीर केलं, पण त्यामुळं एकमेकाला वर कुरघोडी करावी, त्याचे उमेदवार कापावे, आपले पुढे द्यावे, उमेदवाराची निश्चिती करताना काही असा काही प्रकार झाला का, तर तो बिलकुल झाला नाही. आणि त्यामुळं काँग्रेसचे नेते जिथे ते ऑब्झर्व्हर म्हणून गेले होते त्यांनाही श्रेय दिलं पाहिजे. पण ज्या ज्या ठिकाणी अशी कुरघोडी होताना दिसते की तिथल्या 2 स्थानिक नेत्यामध्ये कोणाला पुढं आणायचं, कोणाला घालवायचं, आणि हे मी पुन्हा एकदा पंजाब आसामचं उदाहरण देतो की त्या ठिकाणी आम्हाला आमचे ताकद असताना, आमचे सरकार असताना आमचं सरकार त्या ठिकाणी गेलं, ते पुन्हा जर झालं नाही तर मला वाटतं निश्चितच काँग्रेसला यश मिळेल. कारण बाहेरून इम्पोर्टेड नेते आणण्याची जी प्रक्रिया होती ती फेल झालेली आहे. भाजप JDS सोबतही चर्चा करत असल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे, दोन्ही एकमेकाला संपर्क साधत आहेत, हाही एक या ठिकाणी नवीन पाहायला विषय मिळाला. पहिल्यापासून त्यांचे संपर्क, काही ठराविक माणसं एकमेकाच्या संपर्कात आहेत, कदाचित ते काँग्रेसच्या संपर्कातील असतील, पण आता काही उपयोग होणार नाही. कारण 113चा आकडा पार करणं गरजेचं होतं. आता तो आम्ही 120-123च्या वर जाताना दिसतोय. त्यामुळे मला वाटतं घोडा बाजारच्या टप्प्याच्या बाहेर कदाचित आम्ही गेलोय, पण आम्हाला निष्काळजीपणानं राहून चालणार नाही. कारण आत्तापर्यंत जे काही घडलेलं आहे ते आपल्या समोर आहे, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेशमध्ये. त्यामुळे जर टप्प्याच्या जवळपास असलो तर हा प्रयोग पुन्हा होईल. कुणी कुणाशी बोलावं, त्यामध्ये काही कुणाचं काही गैरअसायचं काही कारण नाही. भाजपला स्वबळावर तर शक्यच नाही काही करणं. जर काही करायचं असलं तर JDSला बरोबर घेऊन आकड्याच्या जवळपास जाता येते का, अपक्षही की काही 2-4च्या पेक्षा जास्त अपक्षही नाहीत. आणि त्यामुळे मला वाटतं त्या टप्प्याच्या बाहेर निवडणूक आता गेलेल्याचं मला वाटतं. पण काँग्रेसला बहुमत मिळत असताना सुद्धा कुठेतरी धाकधूक आहे का? कारण काही आमदार फुटू शकतात किंवा नेतृत्व जर कोणा दुसरीकडे गेलं तर काही नेते नाराज होऊन वेगळा काही प्रयोग करतील, ही धाकधूक वाटते. धाकधूक असलीच पाहिजे ना, कारण काही आमदार फुटत नाही, आमदार फोडले जातात, घोडाबाजार केला जातो, त्यांना काय काय ऑफर्स दिल्या जातात. महाराष्ट्रात आपण बघितले. कारण तो हा प्रयोग ज्याला ऑपरेशन कमला म्हटलं जातं, ऑपरेशन लोटस म्हटलं जातं, हा कशावरून होणार नाही.
तर काळजी तर घेतली पाहिजे. मला असं वाटतं की त्या टप्प्याच्या बाहेर निवडणूक गेलेली आहे, पण तरी पण निवांत बसून चालणार नाही, भाजपवर विश्वास ठेवून चालणार नाही. भाजप कसल्याही परिस्थितीमध्ये हा पराभव सहजासहजी स्वीकार करणार नाही. चव्हाण साहेब, दोन गोष्टी आजच्या या निवडणुकीमध्ये दिसून येतात. एक म्हणजे मुस्लिम आणि जो दलित वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसकडे गेला. वास्तविकतेत जेडीएसचं जे प्रमाण मतांचं आहे ते वाढताना काँग्रेसकडे दिसून थेट बेनिफिट होताना दिसतोय. विशेषतः जो मुस्लिम वर्ग आहे तो कायम इतर राज्यांमध्ये निवडणुका होताना तो डिवाइड अँड रूल्स जो भाजपची स्ट्रॅटर्जी असते ती इथं फेल होताना गेलेली दिसून येते. त्याचा फायदा झाला आहे का? पण आता एक संपूर्ण विश्लेषण इतक्या लवकर करणं अवघड आहे, परंतु ही गोष्ट खरी आहे की कर्नाटकमध्ये विशेषतः दक्षिणेमध्ये वोक्कलगा बेल्टमध्ये मुस्लिम हे टॅक्टिकल वोटिंग होतं की जिथं कुठला उमेदवार भाजपचा पराभव करू शकतो. मग तो जर जेडीएसचा पुढे वाटला तर जेडीएसला मतं जातात. आता सकृत दर्शनी 5% जेडीएसची मतं वळून काँग्रेसकडे आलेली असे आकडे दिसत आहेत. आता ते दलित आणि मुस्लिम मतं आहेत का हे विश्लेषण करावं लागेल, परंतु असण्याची शक्यता आहे. लिंगायत समाजाचा जो एक मिनिट विनोद, साधारणतः 8 ते 9 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिले होते. तिथे थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी निवडणूक झाली गेली. तिथे आता जो ट्रेंड दिसतो म्हणजे निपाणी मतदारसंघ जर फॉर एक्झाम्पल घ्यायचा ठरला तर काँग्रेसला 19,000च्या आसपास मतं आहेत, मात्र 28,000 मतं आसपास भाजप आणि 28,000च्या आसपास राष्ट्रवादी आहे. अवघे 300 मताचा फरक हा भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये दिसून येतो. असाच ट्रेंड त्या बेळगाव आणि निपाणी परिसरामध्ये दिसून येतोय जवळपास. तर हा फटका राष्ट्रवादींनी दिलेल्या उमेदवारांचा काँग्रेसला बसला आहे का, कितपत मान्य करतात? आता सर्व आकडे त्या 8-9 उमेदवारांचे आकडे आपल्याला जेव्हा कळतील तेव्हा ते दिसेल. निपाणीमध्ये मी स्वतः गेलो होतो, तिथे एक चौरंगी फाईट आहे, पण मुख्य फाईट जेडीएसच्या ज्या मंत्री होत्या बाई त्या एक महत्त्वाच्या उमेदवार भाजपच्या मंत्री जोले बाई ज्या होत्या त्या एक सिटिंग आमदार होत्या. आमचे काका पाटील म्हणून जुने 3 टर्मचे आमदार होते आणि जिथं राष्ट्रवादींनी एक उमेदवार जो भाजपकडे गेला होता आमच्याकडे आला होता, तिकीट पण मिळू शकलं नव्हतं, तिकीट त्याला दिलेलं आहे. आता पहिल्या आकड्यावर असं दिसतंय की तिथं आता भाजपच्या उमेदवाराच्या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराची लढाई आहे. इतर मतदारसंघामध्ये काँग्रेसला काही फटका बसला आहे का ते पाहावं लागेल, परंतु एक तशा प्रकारची 9 उमेदवार उभं करणं जे गुजरातमध्ये पूर्वी झालं होतं त्यामुळं कुठेतरी खटकतं की बा आपण जर राष्ट्रीय पातळीवर जर एक आहोत, राज्यात मोठी आघाडी करतोय तर मग इथं का करायचं. इथं चर्चेतून आघाडी होऊ शकली असती, काही जागा काँग्रेसनी राष्ट्रवादीला देऊ शकल्या असत्या. मला चर्चा झाली का नाही मला माहीत नाही, त्यावर मी बोलणार नाही, परंतु विरोधात उमेदवार उभं करणं हे थोडंसं आम्हाला खटकलं. देश पातळीवरती याचा परिणाम होऊ शकेल का? कारण की कर्नाटकचा निकाल हा एकमेव असा निकाल आहे की जिथे काँग्रेसला कुठेतरी इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा तिथे पूर्ण बहुमत मिळताना दिसत नाही. असं नाही, चुकीचं आहे तुमचं. गेल्या 7 निवडणुकामध्ये, गेल्या 7 विधानसभा निवडणुकामध्ये कर्नाटकच्या काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत. जागा कमी जास्त होतात कारण तिथं कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे, पण 1994, 99, 2004, 8, 2013, 18 आणि आता 23 या सर्व 7 विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त मतं मिळाली. 2018ला तर आम्ही सरकार पण जेडीएस बरोबर स्थापन केलं होतं, पण वर्षभरात ते घोडाबाजार करून पाडलं. लोकसभेमध्ये वेगळं होतं का तिथं केंद्रीय विषय असतात. त्यामुळं कर्नाटकची जनता ही काँग्रेसच्या मागच आहे, होतीही आताही आहे, पण त्याचं रूपांतर कित्येक वेळेला जागात होत नाही कारण तिथं कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळ्या पेक्षाच असतं. त्यामुळे मला वाटतं की तो ट्रेंड राहिलेला. आणि नंतर काय होतं की जनरली कर्नाटकमध्ये दर निवडणुकीमध्ये सत्तांतर होतं, बदलतं, तो यावेळेलाही झालेला आहे. पण त्यामध्ये अँटी इन्कम्बन्सी होती का, 40% करप्शनचा मुद्दा हा त्यांना झिळकता आला नाही, आणि बरेच विषय मगाशी बोलल्याप्रमाणे झाले. तर आणि काँग्रेसनी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत ताकदीनं निवडणूक लढवली. सर्व केंद्रीय नेते त्यामध्ये ताकदीनं उतरले आणि स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य दिले गेले. सर, कर्नाटका में कांग्रेस लीड कर रही है, बीजेपी पीछे है, क्या कहना चाहेंगे? देखिए, कर्नाटक में जैसी उम्मीद थी या में उम्मीद थी उसी उम्मीद के अनुसार कांग्रेस को पूरा
भारी अक्सरियत से, स्पष्ट बहुमत से मिल रहा है। सरकार कांग्रेस की बनती दिखाई दे रही है। जैसे मैंने अभी मराठी में कहा, कई सारे मुद्दे हैं। एक तो वहाँ पे जिस तरह से सरकार 2018 में कांग्रेस और जेडीएस की सरकार बनी थी, उसको एक साल में गिराया गया, घोड़ा बाजार करके, ऑपरेशन कमला करके सरकार गिराई और भाजपा की सरकार लाई गई। और उसमें जो भी आर्थिक व्यवहार हुए उसकी वसूली के लिए पिछले 4 साल भारतीय जनता पार्टी काम कर रही थी और 40% कमीशन लेने वाली करप्ट सरकार के रूप में कांग्रेस ने जनता के सामने भाजपा को पेश किया, उसे जनता ने स्वीकार किया है। साथ ही में जैसे मैंने कहा, कई सारे मुद्दे थे। स्थानिक विषय पे हमने जोर दिया था, बेरोजगारी, महंगाई का विषय था, धार्मिक मुद्दे नहीं चले। और एक ऐसा लगता है कि जेडीएस जैसी तीसरी पार्टी थी, उसकी अहमियत कम हो रही है और कहीं ना कहीं ऐसे लगता है कि शायद हम द्विपक्षीय ध्रुवीकरण की तरफ, बाइपोलर पॉलिटिक्स की तरफ जा रहे हैं, जो अक्सर राज्यों के चुनाव में नहीं होता, देश में होता है। और इसे एक सबक लेना पड़ेगा कि हमको 2024 के लिए सभी विपक्ष के दलों को एक महाआघाड़ी या एक ब्रॉड अपोजिशन कोएलिशन बनाना पड़ेगा और एक भाजपा के उम्मीदवार के सामने एक विपक्ष का उम्मीदवार रखना पड़ेगा। सर, आपने कहा कि प्रधानमंत्री की जो पॉपुलैरिटी है वो कहीं ना कहीं कम हुई कर्नाटका में, और जिस तरह से राहुल गांधी ने भारत जोड़ो यात्रा की और जो उनका डिस्क्वालिफिकेशन था उसको लेके जनता नाराज थी। 2 चीजें थी कि जिस तरह से कर्नाटक में कई सारे नैसर्गिक संकट आए, नेचुरल कैलामिटी आई, वहाँ पे बेंगलोर में बहुत भारी बाढ़ आई थी, सारा कमर्शियल नुकसान हुआ, लोगों की जानें गई, वहाँ पे एक लैंडस्लाइड हुआ था, कर्नाटक में भारी सूखा पड़ा था। इन सारी नैसर्गिक आपत्तियों के दौरान कोई भी केंद्रीय नेता, भाजपा का केंद्रीय नेता वहाँ पहुँचा नहीं था, प्रधानमंत्री नहीं पहुँचे थे। वो और जगह तो जाते दिखते, लेकिन कर्नाटक में नहीं आए थे, लोगों में गुस्सा था। और अब आप जैसे चुनाव घोषित हुए, अब आके आप केंद्रीय परियोजनाएं उनका उद्घाटन कर रहे हो, बड़े बड़े प्रोग्राम ले रहे हो, इवेंट्स कर रहे हो, रोड शो कर रहे हो, लोगों को अच्छा नहीं लगा कि ये इस तरह से कर रहे। तो एक तरह से हम कह सकते कि मोदी जी का करिश्मा, उनका प्रभाव शायद कम हो रहा है, लेकिन ये उत्तर दक्षिण की भी इसमें बात है, लेकिन कर्नाटक में तो पक्का देखा गया। जहाँ तक आपने राहुल जी की बात की, देखिए भारत जोड़ो यात्रा जो पूरी कर्नाटक से चली थी, कर्नाटक राज्य में गई थी, उससे कांग्रेस पार्टी एक बार चार्ज हुई थी और जो कई सारे एंटी बीजेपी दल जो कांग्रेस के साथ नहीं थे वो भी जुड़ गए थे, जो कई एनजीओज थे, कई सिविल सोसाइटी ऑर्गेनाइजेशन थी, वो जुड़ गई थी। और जिस तरह से कर्नाटक के कोलार में 2019 में राहुल गांधी ने दिए गए भाषण के कारण उन्हें जो सजा मिली, उन्हें जो संसद से निलंबित किया गया, उसका भी एक गुस्सा कर्नाटक की जनता में था। और धार्मिक ध्रुवीकरण के मुद्दे ज़्यादा नहीं चले, कितने चले भी कहना मुश्किल है, लेकिन जो सोच रही थी भाजपा के, उसको चलते बजरंग बली, बजरंग दल वाले जैसे मुद्दे थे, उससे वो जीत जाएंगे, वो नहीं जीते हैं, प्रभाव तो शायद थोड़ा पड़ा होगा। आता बस आता मी एक प्रश्न काय विचार बेंगलोरमध्ये काँग्रेसच्या सर्व आमदारांना बोलवलं जातं अशी माहिती आहे। कोणतेही ऑपरेशन परत एकदा होऊ नये याची खबरदारीसाठी घेतली जाते का आणि कशा स्वरूपात प्रिकॉशन घेतली जाते असं वाटतं? सर्व काँग्रेस आमदार, निवडून आलेल्या आमदारांना बेंगलोरमध्ये बोलवणे त्यामध्ये काही गैरनही नेहमी होतं। आणि ज्या प्रकारे 2019ला कर्नाटकमध्ये ऑपरेशन कमला झालं, मध्य प्रदेशमध्ये झालं, महाराष्ट्रात झालं, त्यामुळे काळजी तर घ्यावीच लागेल, खबरदारी तर घ्यावीच लागेल।
त्यामुळे आता आमदारांना उचलून दुसरीकडे कुठं न्यायचं का नाही हा तिथल्या नेतृत्वाला ठरवावं लागेल, पण अंतर बघून ते ठरवलं जाईल. पण सर्व आमदारांना एकत्रितपणे बेंगलोरला बोलवणं हे योग्य आहे, बोलवलं पाहिजे, मला वाटतं बोलवलं गेलं. चव्हाणसाहेब, प्रश्न असं दुसरा उपस्थित होतो की कर्नाटकाच्या निकालमध्ये आपण जसं सांगितलं की स्थानिक नेते काँग्रेससाठी फार महत्वाची भूमिका निभावली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे जर पाहिलं तर महाविकास आघाडी एकसंघ राहणं, स्थानिक नेत्यांना तितकीशी ताकद देणं हा विषय होणार आहे. कारण की कालच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहुलजींची भेटत आहेत, वेगवेगळे मुंबईतले नेते राहुलजींना भेटतात, अंतर्गत कलह काँग्रेसमधला वारंवार चर्चेचा विषय असतो. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेससाठी महत्वाचं महाराष्ट्र आणि मुंबई कशा स्वरूपात राहील, धोरणात्मक निर्णय, संघटनात्मक निर्णय कसे होतील? हे पहा, आम्ही महाराष्ट्रातल्या पुढच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढू, त्यामध्ये कुणाच्या मनात काही शंका असायचं कारण नाही. आणि मग आता काँग्रेसची अंतर्गत रचना काय आहे, कोण नेतृत्व करेल, कोणाला किती महत्त्व दिलं जाईल, काँग्रेस नेतृत्व ठरवेल. परंतु कर्नाटकच्या निकालातून जे निष्कर्ष पुढे आलेले आहेत किंवा मागच्या काही निवडणुकांमधून निष्कर्ष ते बी आपल्यासमोर मांडले, म्हणून तर त्याचा गंभीरपणे विचार होईल. कर्नाटकामध्ये डी.के. शिवकुमार या एकंदरीत तुमच्या आघाडीमध्ये डी.के. शिवकुमार हे कर्नाटकचे सर्व मान्यतेने झालेले प्रदेशाध्यक्ष आहेत आणि सिद्धरामय्या हे विरोधी पक्ष नेते आहेत. दोघंही महत्त्वाचे नेते आहेत. त्यामध्ये सिद्धरामय्या माजी मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे दोघांनी हातात हात घालून ही निवडणूक लढली. आता दोघांनाही हातात महत्त्वाकांक्षा आहेत, परंतु शेवटी मुख्यमंत्री कोण होणार हा निर्णय कर्नाटकमध्ये निवडून आलेले आमदार घेतील. भंडाऱ्याची उधळण म्हणजे